लग्न म्हणजे आयुष्यातली नवी इनिंग. मात्र याच इनिंगची सुरुवात करताना अनेक लग्नाळू मुलांची फसवणूक होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुलींच्या संख्येचं प्रमाण कमी झाल्यानं अनेकांना मुली मिळत नाहीत. काहीही करून लग्न करायचं असतं आणि इथेच सुरू होतो फसवणूक करणाऱ्या टोळीचा खरा खेळ. नोकरी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांची लग्न वेळेवर होत नाहीत. अशा लग्नाळू मुलांना आणि त्यांच्या पालकांना ह्या टोळ्या गाडतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. असेच प्रकार शिरोळ तालुक्यातल्या अनेक भागात घडल्याचं पाहायला मिळतंय. लग्न जुळवणारे मध्यस्थी डॉली की डोली टोळीपर्यंत नातेवाईकांना नेतात. लग्न ठरल्यावर खुशाली म्हणून मुलाकडे 2 ते 3 लाखांची मागणी मध्यस्थी करतात. लग्न जमतंय म्हणून काही पालक आणि लग्नाळू मुलं लाखो रुपये मध्यस्थीला देण्यास तयार होतात. लग्न ठरल्यावर मध्यस्थी ठरलेले पैसे मुलाकडून वसूल करतो. लग्नात मुलीच्या अंगावर जास्तीत जास्त दागिने घालण्यासाठी मध्यस्थी भाग पाडतो. मुलीच्या अंगावर भरपूर दागिने घालून मुलाचे पालक लग्न लावून देतात. लग्नानंतर मुलगी 2-4 दिवस सासरी नांदते. त्यानंतर काहीच दिवसात नवरी दागिन्यांसह अचानक रफूचक्कर होते. लग्न झालेल्या नवरीचा थांग पत्ताही लागत नाही. नवरी दागिन्यांसह फरार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं नवरदेवाच्या आणि पालकांच्याही लक्षात येतं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. लग्न लावून देतो असं सांगून यामध्ये फिर्यादीची फसवणूक झाणारी यामध्ये टोळी आहे असं एकंदरीत निष्पन्न होत आहे. यातील जे आरोपित आहे त्यांनी त्यांच्याबाबतची अगदी जुजबी माहिती दिली होती आणि फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवून लग्नास तयार झालेला आहे आणि ती रक्कम दिलेली आहे. मुलाची फसवणूक झाली हे पालकांच्या लक्षात देखील येतं, पण समाजात आबरू जाईल यामुळं पालक बोलायला धजत नाहीत. त्यामुळंच डॉली की डोली या टोळीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. खास करून महाराष्ट्राच्या सीमा भागात तसंच ज्या समाजात मुलींची संख्या कमी आहे तिथं लग्न लावून देऊन आर्थिक फसवणूक करण्याचं प्रमाण जास्त आहे. वर मुलगा असेल किंवा मुलाकडचे लोक असेल यांनी त्या मुलीची पूर्णपणे खात्री करून घेणे आवश्यक आहे आणि त्या मुलीचं बॅकग्राऊंड देखील तिचं पूर्व इतिहास काय याबाबतची देखील माहिती करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय मुलगी आपल्या रिलेटिव्हमध्ये असेल किंवा कोणाचा रेफरन्स आलेला आहे त्याची देखील व्यवस्थित सविस्तर चौकशी केली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार होणे थांबतील. नवरदेव खरा पण खोटं लग्न असे अनेक प्रकार राज्यात घडतायत. खोटं लग्न लावून आर्थिक पिळवणूक करणारी मोठी टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळं शुभमंगल करताना सावधान व्हा, अन्यथा आर्थिक फसवणूक तर ठरलेली आहे पण आयुष्यभराचा मानसिक त्रास सहन करावा लागेल. कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर.